नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याचं वितरण जवळपास संपलेलं आहे. पण मित्रांनो, असे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आणखी सरकारपर्यंत पोहोचलेले नाही. पहिला मुद्दा आहे लाडक्या बहिणींनो. अनेक लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही. त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांनी आणखी लाभ घेतलेला नाही. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले होते त्यावेळेस त्या लाडक्या बहिणींनी अर्जच केलेले नाही, म्हणून त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत मित्रांनो, तरी पण त्या लाडक्या ताईंना काही कारणास्तव अर्ज करता आला नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहे. म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे आपण विनंती करत आहोत, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नाही त्या लाडक्या बहिणीसाठी सरकारने नवीन फॉर्म सुरू करावेत. कारण मित्रांनो, त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत पण त्यांना काही कारणास्तव अर्ज करता आला नव्हता. अनेक लाडक्या बहिणीला अर्ज कसा करायचा हेच माहिती नव्हतं. त्यामुळे अनेक दुर्गम भागातील लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. म्हणून सरकारकडे विनंती आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणीला अर्ज करता आला नव्हता त्या लाडक्या बहिणीसाठी सरकारने नवीन अर्ज सुरू करावं. आणि दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही आणि ज्यावेळेस ई-केवायसी सुरू झाली होती त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीला माहीतच नव्हतं की ई-केवायसी बँकेची करायची आहे का लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची आहे. अशामध्ये खूप कन्फ्युजन होतं, गोंधळ होता. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणीला ई-केवायसी करता आलेली नाही. काही ठिकाणी असे पण प्रॉब्लेम झालेले आहेत. इंटरनेट सेवा नव्हती, परत कुणाला OTP येत होता, कुणाला OTP येत नव्हता आणि ई-केवायसी कसं करायचं हे पण अनेक लाडक्या बहिणीला माहित नव्हतं. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणीची ई-केवायसी राहिलेली आहे आणि सरकारने प्रत्येक वर्षाला ई-केवायसी करण्याचं ठरवलं होतं. पण आणखी सरकारने ई-केवायसी पोर्टल सुरू केलेलं नाही. अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना ई-केवायसी करता आलेली नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी पात्र असूनही त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे. म्हणून सरकारला विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू करावं आणि त्या लाडक्या बहिणीला ई-केवायसी करण्याची संधी सरकारने द्यावी. लवकरात लवकर नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू केलं तर त्या लाडक्या बहिणीचं नुकसान होणार नाही. जर सरकारने ई-केवायसी पोर्टल सुरू केलं आणि त्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आणि त्या लाडक्या बहिणी जर पात्र ठरल्या लगेच सरकारने त्यांचा लाभ सुरू करावा, अशी विनंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे आपण करत आहोत आणि सातत्याने ही मागणी आपण लावून धरणार आहोत. मित्रांनो, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत कारण अनेक लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स आलेले आहेत. मी लाईव्ह करत असताना पण मला कॉमेंट्स आले होते. तर मित्रांनो, आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचा आहे. जर तुम्ही शेअर केलात तर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपली मागणी सरकारला कळेल. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.